हरि
तळपती श्रवणी कुंडली तळपती श्रवणी कंटिका शुभमणी विराजित कंटिका शुभमणी विराजित तुलसी हार गळा कासे पीतांबर निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुका मनी माझे हेची सर्व सुख तुका मनी माझे हेची सर्व सुख मनी माझे हेची सर्व सुख तुका मनी माझे
कथा सदा नाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष सदा नाम घोष सदा नाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष सदा नाम घोष सदा नाम घोष करो हरि कथा येने सदा चित्त समाधान समाधान येने सदा चित्त समाधान समाधान येने सदा चित्त समाधान समाधान सर्व सुख लाभो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार सदा नाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष सदा नाम घोष सदा नाम घोष करो हरि कथा तेने सदा चित्त समाधान तेने सदा चित्त समाधान तेने सदा चित्त समाधान तेने सदा चित्त समाधान सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार आनंदे निर्भय उल्लासो आनंदे आनंदे निर्भय दुर्लसो आनंदे निर्भय आनंदे निर्भय
सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुकल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलत असो ऐसा कोठे आठवची नाही असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोनी दीपाप पुण्यांगा महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडलिकाय दातु पुनिंद्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करो प्रथम नमन 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 तुझरे चरण वंदते तुझरे चरण वंदते तुझरे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो 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 करू प्रथम नमन तुझरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंग करू प्रथम नमन तुझरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने बाबा दे दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री राधे मेरी स्वामिनी मेरा राधे को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहू निवासी पंचम वेद निर्माण करणारे नोहे नोहे तर तळागळापर्यंत पोहोचवणारे जगमान्य देवमान्य संत मान्य असे श्री संत तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा अभंग सर्वांच्या परिचयाचा अभंग आज आपण कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे। कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी आवाज थोडा वाढवा। अल्पसा परिहार द्यायचा तो असा की ओंकारेश्वर पायी दिंडी 16 श्री क्षेत्र धुळवड इथून आलेली दिंडी आज राहुरीमध्ये आलेली आहे आणि प्रथम सर्व भक्तांचं वारकऱ्यांचं राहुरीमध्ये सहर्ष स्वागत। आणि मला इथे कीर्तन रूपी सेवा इथं मला बोलवलं सर्व दादा असतील
ऋषी दादा वगैरे सर्वांनी मला इथं येण्याचा सर्वांमुळं मला इथे येण्याचा योग आला. तुमचं सर्व वारकऱ्यांचं दर्शन झालं आणि जसं मला माऊली बुद्धी देतील तसं मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघा, अभंग तुकोबारायांचा आहे. कोणाचा आहे? तुकोबारायांचा आहे. अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात की बाबा रे, प्रत्येक मानव कशासाठी जन्माला आलात सर्वजण? पहिली गोष्ट म्हणजे आपण कोणत्या देहामध्ये जन्माला आलो? तुकोबाराय सांगतात आपण मनुष्य देहामध्ये जन्माला आलो. तुकोबाराय उपदेश कोणाला करतात? कीटकाला, माकडाला करत नाही. ते फक्त कोणाला उपदेश करतात? माणसाला उपदेश करतात. आणि मग मानव कशासाठी आलो आपण? मनुष्य देह कशासाठी भेटला? भजनासाठी भेटला. बरोबर, भजनासाठी भेटला. तुकोबाराय सांगतात की जन्माला आल्यानंतर या देहाचं सार्थक कसं होईल, आपल्या चित्ताला समाधान कसं मिळेल, आपल्याला सुख कसं मिळेल, त्यासाठी या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात सदा नाम घोष करू है कथा, तेने सदा चित्ता समाधान. तुकोबाराय सांगतात की मी भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं, नामस्मरण केलं आणि माझ्या चित्ताला काय झालं? समाधान मिळालं. आणि तुकोबारायांना इतका आनंद झाला की तो व्यक्तच करता आला नाही. काय? तुकोबारायांना इतका आनंद झाला की व्यक्त करता आला नाही. म्हणून तुकोबारायांनी काय केलं तर नामाचं काय केलं? अलंकार परिधान केले आणि आनंदाने काय होत आहे? डुलत आहे. आणि ते सांगतात की देहामध्ये असून आम्ही विदेही अवस्थेमध्ये काय करत आहोत? जीवन जगत आहोत. कशामुळे? कारण त्यांनी भगवान परमात्म्याचं काय केलं? नामस्मरण केलं. मग अजून काय झालं? नामस्मरणाने काय झालं? आम्ही काय झालो? अग्निरूप झालो. काय सांगतात महाराज? की आम्ही अग्निरूप झालो आणि आम्हाला पापाचा आणि पुण्याचा स्पर्शही होत नाही. काय म्हणतात? की आम्हाला पापाचा आणि पुण्याचा आम्हाला स्पर्शही होत नाही. कशामुळे होत नाही? कारण आम्ही भगवान परमात्म्याचं काय केलं? नामस्मरण केलं, चिंतन केलं आणि त्यांनी काय झालं? आम्हाला आमच्या चित्ताला समाधान मिळालं, सुख मिळालं. थोडक्यात अभंगाचा काय आहे? अर्थ आहे विठ्ठल विठ्ठल अभंगाला चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी बघा, जो आपण अभंग तुकोबारायांचा घेतलेला आहे त्यांचा अधिकार काही सामान्य नाही. तुकाराम महाराज कोण होते हो? तुकाराम महाराजांचा अधिकार एवढा होता की यम सुद्धा तुकोबारायांना काय होत? तुकाराम 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 राम तुकाराम नाम घेता कापे यम. म्हणजे आपण कुणाला घाबरतो? यमाला घाबरतो, काळाला घाबरतो, प्रत्येक जण मरणाला घाबरतो. पण तुकाराम महाराजांना कोण घाबरतं? यम घाबरतो. मग तुकोबारायांचा अधिकार किती मोठा आहे बघा. प्रत्येक संतांचा अधिकार काय आहे? मोठा आहे. साधू संत फक्त मानवाला उपदेश करतात, मनुष्याला उपदेश करतात, ते कीटकाला, माकडाला करत नाही. मग संत आपल्याला सांगतात ना की आपलं सार्थक कशात आहे, सुख कशात आहे, समाधान कशात आहे. मग आपण ऐकलं पाहिजे. बरोबर आहे ना? कारण बघा, तुकोबारायांचे जे वैरी होते, म्हणजे त्यांच्याबद्दल वाईट विचार करत होते, ते सुद्धा काय बोलले की देव आणि तुकाराम महाराज वेगळे नाही. मणी रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नादी तुझा, तुका विष्णू नादी
तुझ्या. हे कट्टर वैर्याने केलेलं वर्णन आहे तुकोबारायांचं. आपल्यासारखं वैरी नव्हता, 6 महिने बोलायचं आणि 6 महिने बोलत नव्हता, असं नव्हतं. ते कट्टर वैरी होते. खरं तर म्हणजे तुकोबारायांकडून वैरत्व नव्हतंच. पण आजकाल कसं झालं की कुणाचं जर चांगलं होत असलं तर बाकीच्यांना बघवत नाही, मग आपोआप काय करतात, वैरत्व निर्माण करतात. मग त्याच प्रकारे तुकोबारायांची कीर्ती सर्व गावोगाव पसरत होती. शिवाजी महाराजांसारखे राजे तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये येऊन बसत होते. मग हे त्या वैर्याला काय झालं, बघवलं नाही. मग त्यांनी काय केलं, आपोआप वैरत्व निर्माण केलं. आजही तसंच होतं, बरोबर ना. जर कुणी पुढे चालत असलं तर त्याला काय केलं जातं, मागं ओढलं जातं. पण तुकोबारायांचा अधिकार सामान्य नाही. मी आधीच सांगितलं, तुकोबारायांचा जसा अधिकार सामान्य नाही तसं प्रत्येक संतांचा अधिकार काय सामान्य नाही. संत फक्त मानवाला उपदेश करतात. बघा, सर्वांना पैठण माहीत आहे, माहीत आहे ना सर्वांना पैठण. पैठणचे कोणते महात्म्य आहे, भगवान श्री एकनाथ महाराज. एकनाथ महाराजांचा अधिकार काही सामान्य नाही. बघा, ज्या वेळेस एकनाथ महाराज तीर्थयात्रा करत होते त्यावेळेस बीड जिल्ह्यामध्ये एकनाथ महाराज गेले आणि बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई नावाचं गाव आहे, बरोबर. तिथे एक महात्मा राहत होता. त्या महात्म्यांचं नाव आहे दासोपंत स्वामी. दासोपंत स्वामींची खासियत होती की ते पूजेला बसल्यानंतर जगाचा बाप म्हणजे दत्तप्रभू प्रगट व्हायचे. आणि हे कोणाला माहीत होतं, एकनाथ महाराजांना माहीत होतं. आणि मग त्यांना वाटलं की आपण इतक्या जवळ आलोत ना, मग त्या महात्म्यांना काय केलं पाहिजे, भेटलं पाहिजे. हे एका पुरुषाला म्हणजे ज्या संतांविषयी प्रेम आहे हे त्यालाच वाटतं की भेटलं पाहिजे. नाही तर काही जण काय करतात, पुण्याला येतात, बरोबर. पुण्याला येतात पण आळंदीला येत नाही. का, कारण संतांविषयी तेवढं प्रेम नाही. म्हणून संतांविषयी काय असलं पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. एकनाथ महाराज तिथं गेले आणि विचारलं गावकऱ्यांना की इथं कोणते तरी महात्मे राहतात, ते दत्तप्रभूचे उपासक आहे आणि मलाही त्यांना काय करायचं आहे, भेटायचं आहे, त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. मग त्यांचा वाडा कुठे आहे. त्यावेळेस ग्रामस्थांनी सांगितलं आणि मग एकनाथ महाराज त्या वाड्याच्या बाहेर गेले. काय झालं, वाड्याच्या बाहेर गेल्यानंतर एकनाथ महाराजांना एका चोपदाराने अडवलं आणि सांगितलं, आतमध्ये दासोपंत स्वामींची काय चालू आहे, पूजा चालू आहे, त्यामुळे तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही. तर एकनाथ महाराजांनी विचारलं, का जाऊ शकत नाही. त्यावेळी चोपदारांनी सांगितलं, तुम्ही जर आतमध्ये गेले तर पूजेमध्ये काय होईल, विक्षेप होईल, त्यामुळे तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही. त्यावेळेस एकनाथ महाराजांनी सांगितलं, ठीक आहे, मी थांबतो, पण मला त्यांचं काय करायचं आहे, दर्शन घ्यायचं आहे. ज्यावेळेस स्वामींची पूजा झाली एकनाथ महाराज आतमध्ये गेले. काय झालं, एकनाथ महाराज आतमध्ये गेले आणि स्वामींनी पहिला प्रश्न विचारला, तू मला भेटायला आलात ना, तर तुझं नाव काय. काय विचारलं, तू मला भेटायला आलात ना, मग तुझं नाव काय. त्यावेळेस एकनाथ महाराजांनी एकेरी भाषेमध्ये सांगितलं, मी एकनाथ. नावा पुढं काहीच नसतं, मी लय भारी कीर्तन करतो आणि लय भारी प्रवचन करतो, हे लोकांनी म्हटलं पाहिजे. तर त्यावेळेस एकनाथ महाराजांनी सांगितलं की एकेरी भाषेमध्ये मी एकनाथ. नाव काय सांगितलं होतं स्वामींना, की मी एकनाथ. पण दासोपंत स्वामींना अहंकार होता की मी पूजा करत असताना भगवान परमात्मा जगाचा बाप काय होतो, प्रगट होतो. मग स्वामींना अहंकार होता. मग अहंकाराच्या त्या गडबडीमध्ये त्या दोघांचा संवाद झाला आणि संवाद झाल्यानंतर एकनाथ महाराजांनी दासोपंत स्वामींना आमंत्रण केलं की मी पैठणचा, मी एकनाथ, यदा कदाचित तुम्ही जर पैठणला आलेत तर तुम्ही काय करा, आपल्या घरी या. काय सांगितलं होतं, आमंत्रण दिलं होतं की कधी जर तुम्ही पैठणला आलेत तर आपल्या घरी या. मग तोही एक दिवस आला. दासोपंत स्वामी पैठणला गेले. पैठणला गेल्यानंतर त्यांना आठवलं की कुणीतरी एकनाथ आला होता आणि आपल्याला काय सांगितलं होतं, आमंत्रण दिलं होतं, बोलवलं होतं. त्यावेळेस दासोपंत स्वामी म्हणतात की आपण गेलं पाहिजे, आपल्याला आमंत्रण दिलं ना, आपण गेलं पाहिजे. ज्या वेळेस दासोपंत स्वामी पैठणमध्ये गेले आणि ग्रामस्थांना विचारलं, इथे एकनाथ कुठे राहतो. एकनाथ नाव सांगितलं होतं ना. मग दासोपंत स्वामींनी ग्रामस्थांना विचारलं की इथे एकनाथ कुठे राहतो. त्यावेळेस गावकऱ्यांनी सांगितलं, एकनाथ नाही, शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणा. हे गावकऱ्यांनी म्हटलं पाहिजे. आपण आपल्याला काय म्हणतो याला काहीच अर्थ नाही, काहीच किंमत नाही, हे बाकीच्यांनी म्हटलं पाहिजे. त्यावेळेस ग्रामस्थांनी सांगितलं की शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणा. आणि मग
ज्यावेळेस दासोपंत स्वामी एकनाथ महाराजांच्या वाड्याच्या बाहेर गेले, तिथंही जो आधी प्रसंग घडला होता तसाच इथंही घडला. दासोपंत स्वामींना एका चोपदारांनी अडवलं. दासोपंत स्वामींना राग आला की ह्या साधारण चोपदारांनी मला अडवलं, याला माझा अधिकार माहिती नाही, साक्षात जगाचा मालक प्रगट होतोय, याला काही माहिती नाही का. त्यावेळेस दासोपंत स्वामींना काय झालं, राग आला. रागेच्या भरामध्ये चोपदाराकडे बघू लागले. स्वामी कोण, दासोपंत स्वामी चोपदाराकडे बघू लागले आणि बघता बघता दासोपंत स्वामींना आठवलं की हा मला आतमध्ये जाऊन देत नाहीये, याला माझा अधिकार माहिती नाही, पण मी याला कुठेतरी काय केलं, बघितलं. काय आठवलं की मी याला कुठेतरी बघितलं. त्यावेळेस बघा काय होतं, जर आपल्याला एखादा चेहरा ओळखीचा दिसला, किती आपल्याला कितीही काम असू द्या, कितीही महत्त्वाचं काम असू द्या, आपण काय विचार करतो की याला कुठेतरी बघितलं, पण कुठे बघितलं विचार करतो की नाही. त्याचप्रमाणे दासोपंत स्वामी काय करत होते, विचार करत होते. हा चोपदार मला आत जाऊन देत नाहीये, पण मी याला कुठेतरी बघितलं. त्यावेळेस दासोपंत स्वामींना लक्षात आलं की हा दुसरा तिसरा कोणी नसून कोण आहे, दत्त चोपदारी. दत्त चोपदारी. निळा म्हणे देव रावी त्यांच्या घरा, म्हणे देव रावी त्यांच्या घरा. निळा म्हणे देव रावी त्यांच्या घरा. दत्त चोपदारी. दत्त चोपदारी. दत्त चोपदारी करितासे, दत्त चोपदारी. साक्षात जगाचा बाप तिथं चोपदारी करत होता. मग एकनाथ महाराजांचा अधिकार सामान्य आहे का हो? जगाच्या बापाने 36 वर्षे एकनाथ महाराजांच्या घरी राबला. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी जागर चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी जागर चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे, अनन्य भक्ती भावे, निळा वंदिताचे पाया. त्याचे पाणी उगाळू आरतीन माझा स्वामी गणाचा. स्वामी उगाळू आरती गणाचा. उगाळू मला सांगायचं काय की संतांचा अधिकार सामान्य नाही. मग संत आपल्याला सांगतात ना की तुमचं सार्थक कशात आहे, तुमचं समाधान कशात आहे, मग आपण ऐकलं पाहिजे. मग साधू संत काय सांगतात, तुमचं समाधान कशात आहे, सुख कशात आहे, ते फक्त भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये आहे. बघा आपल्याला सुंदर असा देह दिला, कशासाठी दिला हो देह, देवी दिला देवी दिला देवी दिला देवा. कंजडा गोपाळा. देवी दिला देवी दिला देवी दिला देवा. कंजडा गोपाळा. देवी दिला देवी दिला देवी दिला देवा. देवी दिला देवी दिला देवी दिला देवा. तू या झाला पाठवादी की जा. तू या झाला पाठवादी की गंमत की. देवी दिला देवी दिला देवी दिला देवी दिला देवी दिला देवा. कंजडा गोपाळा. देवी दिला देवी दिला देवी दिला देवा. कंजडा गोपाळा. तू या झाला पाठवादी की गंमत की. देवी दिला देवी दिला देवी दिला देवी दिला देवी दिला देवा. कंजडा गोपाळा. देवी दिला देवी दिला देवी दिला देवा. कंजडा गोपाळा. कंजडा गोपाळा. बघा हा देह कशासाठी दिला हो, भजनासाठी दिला. मग आपण काय केलं पाहिजे,
भजन केलं पाहिजे. कारण भगवान परमात्म्याला आवडतं. भगवान परमात्म्याला काय आवडतं बघा. आपण विचार करत असतो की आईला काय आवडतं, माझ्या वडिलांना काय आवडतं, पण कधीतरी हा विचार केला का आपल्याला मानव देहामध्ये जन्माला घातलं कोणी घातलं? भगवान परमात्म्याने. मग त्या भगवान परमात्म्याला काय आवडतं कधीतरी विचार केला का? भगवान परमात्म्याला काय आवडतं? उच्चार रात्रंदिन तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. भगवान परमात्म्याला काय आवडतं? जो कोणी भक्त भगवान परमात्म्याचं रात्रंदिवस चिंतन करतोय, नामस्मरण करतोय, असे भक्त भगवान परमात्म्याला आवडतात. गळ्यामध्ये जो तुळशीची माळ घालतोय, कपाळाला गोपी चंदन टिळा लावतोय, वैष्णवांबद्दल ज्याच्या हृदयामध्ये कळवळा आहे, असे भक्त भगवान परमात्म्याला आवडतात. मग आपण केलं पाहिजे, बरोबर आहे ना? आपण केलं पाहिजे. बघा काही जण, फार जणांकडून ऐकलं मी की आमची मनाची माळ आहे. काही जण काय बोलतात? मनाची माळ आहे. आता एक सांगू का? बघा ज्यावेळेस लग्न होतं, बरोबर, तुम्हाला बिना मंगळसूत्राची बायको चालेल का? नाही ना. मग त्याचप्रमाणे भगवान परमात्म्याला बिना माळकऱ्याचा भक्त चालत नाही, म्हणून आपण घातली पाहिजे. बघा एक छोटंसं वाक्य सांगेल. ज्यावेळेस कसाई बकरीला कापत होता, काय? ज्यावेळेस कसाई बकरीला कापत होता, पण बकरी काय करत होती? हसत होती. बकरीला प्रश्न केला की तू का हसते? तुला तर आता मारलं जाते, तू का हसते? त्यावेळेस बकरीनं उत्तर दिलं की जसा तू मला कापतोय त्याच्याही पेक्षा तुझं मरण जास्त डेंजर होणार आहे, असं बकरीनं उत्तर दिलं. मग बघा आपण आतापर्यंत किती खाल्लं, काय किती टँकरचे टँकर खाल्ले असं सांगू शकत नाही, पण आजपर्यंत आपली तृप्ती झाली का हो? नाही. मग जर ते खाऊन जर आपली तृप्ती होणार असती तर भगवान परमात्म्याने आपल्यासाठी अन्न तयार केलं नसतं. मग आपण विचार केला पाहिजे. आणि भगवान परमात्म्यालाही ते आवडतं. गळ्यामध्ये तुळशीची माळ जे कोणी घालतं असा भक्त भगवान परमात्म्याला आवडतो, म्हणून आपण गळ्यामध्ये काय घातली पाहिजे? तुळशीची माळ घातली पाहिजे. कारण बघा एक विचार करा, ज्या वेळेस आपण या देहातून निघून जातो, तोंडामध्ये काय घातलं जातं? तुळशीचं पान. का वेगळं काही घातलं जातं? नाही ना, तुळशीचं पानच घातलं जातं. मग एक विचार केला पाहिजे की ज्या वेळेस आपण या देहातून निघून जातो त्यावेळेस तुळशीचं पान तोंडामध्ये घातलं जातं, त्यावेळेस आपला देह कसा होतो? पवित्र होतो. मग विचार केला पाहिजे, जर जीवन जगत असताना आपण गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली तर निश्चित आपला देह कसा होईल? पवित्र होईल. त्यामुळे आपण गळ्यामध्ये काय घातली पाहिजे? पवित्र अशी तुळशीची माळ घातली पाहिजे. कारण भगवान परमात्म्याला आवडतं. आणि अजून एक, याला त्याला माझं माझं म्हणण्यापेक्षा त्या भगवान परमात्म्याला कधीतरी आपलंसं करून बघा. याच्या त्याच्याशी नातं जोडण्यापेक्षा त्या भगवान परमात्म्याशीच नातं जोडा. निश्चित आपल्याला काय होईल? सुखाची प्राप्ती होईल. काही जण म्हणतात की आम्ही देवाची भक्ती करतोय, त्याचं चिंतन करतोय, त्याचं नामस्मरण करतोय, तरी आम्हाला दुःखच मिळतं. का दुःख मिळतं? होतं ना असं. मग का दुःख मिळतं? कारण आपण काय करतो? विश्वास पक्का ठेवत नाही. काय तुकोबरायांनी अभंगामध्ये सांगितलं, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. चित्ताला जर तुम्हाला
सदा सर्व काळ तुमच्या चित्ताला समाधान हवंय ना, तर तुम्ही काय केलं पाहिजे? सदा नामघोष केला पाहिजे. तेव्हा आपल्याला काय होईल? चित्ताला समाधान मिळेल. आणि मग आता तुम्ही म्हणाल की आम्ही नामस्मरणही करू. काय? नामस्मरणही करू. आणि नामस्मरण करण्यासाठी काही वनात जायची गरज आहे का? कुठं तप करायची गरज आहे का? यज्ञ करायची गरज आहे का? तर नाही. भगवान परमात्म्याला माहित होतं कलियुगामध्ये एवढं कोणी करणार नाही, म्हणून कलियुगामध्ये सोपं साधन सांगितलं. नाम संकीर्तन साधन पै सोपे, 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 नाम संकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापी जन्मांतरीचे, 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 जळतील पापी जन्मांतरीचे. कलकत्ती सायाची जावे वनांतरा, कलकत्ती सायाची जावे वनांतरा, कलकत्ती सायाची जावे वनांतरा, कलकत्ती सायाची जावे वनांतरा. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. बघा, नाम किती आहे? छोटं आहे, पण त्याचं फळ काय आहे? अनंत जन्माचं पाप काय होईल? तुमचं नष्ट होऊन जाईल. म्हणून आपण काय केलं पाहिजे? नामचिंतन केलं पाहिजे, भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल आम्ही नामस्मरणही करू, पण त्याचा फायदा काय? अभंगाचं पहिलं चरण. सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख लालो सर्व अलंकार आनंदी निर्भय डुलतसो. बघा, भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तर काय होईल? चित्ताला सर्व काळ समाधान मिळेल. आणि प्रत्येकाला समाधान लागतं, प्रत्येकाला सुख लागतं. कुणाला वाटतं की मला दुःख मिळावं? कुणालाच वाटत नाही. प्रत्येक जण कशाच्या शोधात आहे? सुखाच्या शोधात आहे. तुकोबरायांनी सांगितलंय का अभंगामध्ये, क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. तुकोबराय सांगतात की बाबा रे, जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत प्रत्येक जण विचार करतो. पण काय विचार करतो? माझ्या मुलाचं लग्न होईल का? माझ्या मुलीचं कसं होईल? काय करतो? संसारिक दृष्टीने विचार करतो. पण तुम्ही बघा, या देहातून निघून जातात तरी इच्छा काय होती?
अपूर्णच राहते. पूर्ण होती का? नाही. पण तुम्ही विचार कोणता केला पाहिजे? संसारिक न विचार करता तुम्ही परमार्थिक दृष्टीने विचार केला पाहिजे. तर तुम्हाला काय होईल? समाधान मिळेल, सुख मिळेल. मग आपण विचार केला पाहिजे. भगवान परमात्म्याने सुंदर असा देह दिला. कशासाठी दिला देह? मग भजनाकरिता दिला ना देह. मग भजन केलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल भजन करू हो ताई, पण कोणत्या देवाचं करायचं? प्रश्न पडतो ना, कोणत्या देवाचं करायचं? कारण आपुला तो एक देव करून घ्यावा. 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 आपल्याला कोणता तरी एकच देव आपलासा केला पाहिजे. महाराजांनी सांगितलं आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. सुख लागतं ना तुम्हाला, कोणता तरी देव आपलासा करा आणि त्याचं काय करा, तुम्ही नामस्मरण करा आणि तुम्हाला काय होईल, सुख मिळेल, समाधान मिळेल. म्हणून आपण भगवान परमात्म्याचं काय केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. मग अजून भगवान परमात्मा काय सांगतो की नामस्मरण करता करता तुम्ही काय करा, भक्तीही करा. आणि अजून एक भगवान परमात्मा बघा, आपल्या परिवारामधील जर एखादा माणूस गावी बाहेर गेला, आपल्याला काय ओढ लागते, कधी येईल तो, बरोबर. त्याच प्रकारे भगवान परमात्म्याला ओढ लागते की वर्षभर नाही पण निदान 2 दिवस तरी माझा भक्त मला भेटण्यासाठी आला पाहिजे. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, 2 दिवस तरी वारीमध्ये गेलं पाहिजे, त्या पांडुरंगाच्या भेटीसाठी गेलं पाहिजे. कारण त्याला आपल्याशिवाय कोणी नाही आणि आपल्याला त्याच्याशिवाय कोणी नाही. म्हणून काय केलं पाहिजे, विचार केला पाहिजे. मी आधीच सांगितलं, क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे की आपल्याला समाधान कसं मिळेल, सुख कसं मिळेल, आपल्या चित्ताला समाधान कसं मिळेल. प्रत्येकाला वाटतं सुख मिळावं, पण सुख कशात आहे हेच आपल्याला कळत नाही. नामधरा कंठी विठोबा ते, नामधरा कंठी विठोबाचे. आता तुम्ही म्हणाल की आम्ही नामस्मरण करू, पण आम्ही संसारिक लोक आहोत. संसारामध्ये कसं काही नामस्मरण करायचं. बघा, तुम्ही जे काही काम करतात त्याच्यामध्ये कामामध्ये काम
आलं पाहिजे, राम राम म्हणता आलं पाहिजे. पण एक गोष्ट सांगू का, तुमच्या मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नामस्मरण येण्यासाठी सुद्धा अनंत जन्माचं पुण्य लागतं. तेव्हा कुठेतरी भगवान परमात्म्याचं काय होतं, नाम मुखामध्ये येतं. त्यासाठी बघा. आणि अजून एक सांगेल की भगवान परमात्म्याचं नाम मुखामध्ये येण्यासाठी अगोदर काय केलं पाहिजे, आपल्या हृदयामधला देव आपण सापडला पाहिजे. आपण मंदिरामध्ये जातो, काय करतो, मंदिरामध्ये जातो आणि त्या दगडामध्ये देव शोधतो, बरोबर ना. जर आपल्याला आपल्या हृदयामधलाच देव शोधता आला नाही तर आपल्याला मंदिरामधला दगडातला देव तरी कसा काय दिसेल हो, दिसेल का, तर नाही. बघा एक दृष्टांत सांगेल. एक आजी होती. कोण, एक आजी होती आणि आजीच्या नाकामध्ये एक मोठी नथ होती. आता नाही राहिली पण पहिले होती. आजीच्या नाकामध्ये मोठी नथ होती आणि आजीला सवय होती मिसरी लावायची, चहा प्यायची. आणि चहा पित असताना मिसरी लावत असताना ती नथ काय व्हायची, हलायची. काय होत होती, हलायची. आजीला सवय पडून गेली. पण नेमकं गावामध्ये सप्ताह चालू होता आणि आजी एक दिवस सप्त्यामध्ये कीर्तनाला गेली आणि तिचं काय झालं की आवरत असताना तिची नथ कुठे अडकली, पोथीला अडकली. आपल्या भाषेमध्ये काय, पोथीला अडकली. आणि पोथीला अडकल्यानंतर आजी कीर्तनाला गेली. कीर्तनावरून घरी आली. आजीचं लक्ष गेलं की मी मिसरी लावते तरी नथ हालत नाही, चहा पिते तरी नथ हालत नाही, नथ गेली कुठे. आजीला आता कळलं की आपली नथ काय झाली, हरवली. आजी मग दुसऱ्या दिवशी परत कीर्तनाला गेली. कीर्तनाला गेल्यानंतर आजीने मृदुंगाचार्याला विचारलं, माझी नथ पाहिली का, तर मृदुंगाचार्य म्हणाला नाही. गायनाचार्याला विचारलं, गायनाचार्यही म्हणला नाही. प्रत्येक जणांना विचारू लागली, माझी नथ सापडली का, माझी नथ बघितली का, पण कुणीच सांगता आलं नाही. पण एक आजी इतकी हुशार होती, त्या आजीला विचारलं त्या आजीने की माझी नथ सापडली का. नेमकं आजीचं लक्ष कुठे गेलं, तिच्या पोथीकडे गेलं. पोथीकडे गेल्यानंतर त्या आजीने सांगितलं की मी तुला तुझी नथ कुठे आहे सांगल, पण तुम्हाला काय देशील, की मी तुला काय करल, तू जर माझी नथ सापडून दिली तर तुला मी काय करेल, 2 किलो जिलेबी देईल म्हणे. आजी म्हणले मी 2 किलो काय 4 किलो देते, पण माझी नथ कुठे आहे ते सांग. त्यावेळेस आजीनं सांगितलं तू घरी जा आणि तुझं शरीर नीट बघ, तुझी नथ तुला काय होईल, सापडेल. मग आजी घरी गेली आणि सर्व शरीर बघू लागली. तिचा हात कुठे आला, इथे आला, हृदयापाशी आला. हृदयापाशी हात आला आणि आजीला नथ हाताला लागली. हाताला लागल्यानंतर आजीला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. आता नथ कुठे होती हो, स्वतःपाशी होती, हृदयापाशी होती, पण ती कुठं सापडत होती, गावभर सापडत होती. मला सांगायचं एकच की आपण आपला देव कुठे आहे, आपल्या हृदयामध्ये आहे. पण नाम म्हणे देव जवळीच आहे. हृदय मंदिरी शोधून पाहे, शोधून पाहे. हृदय मंदिरी शोधून पाहे, शोधून पाहे. घोंगडीवाला काना कोठे बघा देव कुठे आहे, आपल्या हृदयापाशी आहे. पण आपण कुठे शोधतो, मंदिरामध्ये जाऊन शोधतो. पहिले आपल्या हृदयामधला देव शोधला पाहिजे आणि मग मंदिरामध्ये आपल्याला देव भेटेल. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे. पण देव कधी मिळेल हो, ज्यावेळेस आपण भगवान परमात्म्याचं नामस्मरण करू, चिंतन करू, तेव्हा देव सापडेल ना आपल्याला. त्यासाठी तुकोबाराय सांगतात की बाबा रे, तुम्हाला सुख पाहिजे, समाधान पाहिजे ना, तर तुम्ही काय केलं पाहिजे, भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे. आता बघा तुकोबाराय सांगतात की मी भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं आणि मला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की मी काय केलं, नामाने अलंकार परिधान केले आणि मला आनंदाने काय करत आहोत, आता डुलत आहोत. तसंही आपल्याला वाटतं की आपणही काय केलं पाहिजे, आनंदाने डुललं पाहिजे. पण कुठं, वारीमध्ये चालत असताना ज्यावेळेस भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतो तिथं डुललं पाहिजे, बरोबर ना. काही जण कुठेही डुलतात हो बाबा, बरोबर ना, कुठेही डुलतात. इथं डुललं पाहिजे. बघा कुठं डुललं पाहिजे, इथं डुललं पाहिजे. पण इथं लाज वाटते सर्वांना. काय होते, लाज वाटते ना, की बाबा रे इथं कसं काय डुलायचं, भगवत चालू आहे, टाळ चालू आहे, इथं कसं काय डुलायचं, त्याच्यासाठी डीजे लागतो. नाही, बघा
तुकोबाराय सांगतात की बाबारे तुम्ही भगवान परमात्म्याच्या नामामध्ये डुललं पाहिजे. तुकोबाराय तेच सांगतात की मला इतका आनंद झाला मी काय केलं, नामाने अलंकार परिधान केले ना, आता काय करत आहोत, आनंदाने डुलत आहोत. आपण म्हणतो करू ताई नामस्मरण, आज नाही उद्या करू, उद्या नाही परवा करू, पण पुढं म्हणता पुढं काहीतरी काय आहे, पुढं काहीतरी ठरलेलं आहे, बरोबर ना. त्यासाठी बघा कधी तो काळ येईल आणि आपल्याला घेऊन जाईल. क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणभंगुर नाही भरवसा, आवारे सावध थोडा मायाशा, आवारे सावध थोडा मायाशा, काही नसले मग गळा पडेल वासा, काही नसले मग गळा पडेल वासा, पुढे हुशार थोडा हे ओळसा, पुढे हुशार थोडा हे ओळसा, राम राम स्वराधी, बघा क्षणाचाही भरोसा नाही, काय क्षणाचाही भरोसा नाही. म्हणून ज्यावेळेस आपल्याला कळलं ना की आपलं समाधान आपलं सुख कशात आहे, मग आपण लगेच भगवान परमात्म्याचं काय केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. बघा रामदास स्वामी सांगतात की मनुष्य किती दिवस जगेल, 100 वर्ष, बरोबर आहे ना, 100 वर्ष जगेल. पण त्या 100 वर्षामध्ये काय होईल, रामदास स्वामींनी काय केलं, मानवाचं वर्गीकरण केलं. बघा सुरुवात फार छान आहे, रामदास स्वामींचा अभंग आहे, सुरुवात फारच छान आहे. सावधान काय आहे, तुम्ही ऐकलंय शब्द, अभंगाची सुरुवात फार गोड आहे. सावधान, बघा तुम्ही म्हणाल ऐकलंय काय, आमच्या डोक्यावर पण पडलाय, काय डोक्यावर पण पडलाय. बघा सावधान शब्द कुठे वापरला जातो जास्त, लग्नामध्ये, शुभ मंगल सावधान. पण नेमकं ज्याच्यासाठी सावध असतो तोच बेसावध असतो, नवरदेवासाठी वापरला जातो सावधान. ज्या वेळेस लग्न लागत असताना सावधान म्हटलं जातं, नेमकं नवरदेव बेसावध असतो, त्याचं लक्ष वरडाकरड नाही, डीजे पुढे नाचून किती चक्कर येऊन पडले त्याच्याकडे नाही, भात शिजलाय का कच्चा आहे त्याच्याकडे नाही, का जामून कोणी पिशवीत घालून नेले त्याच्याकडे लक्ष नाही. त्याचं लक्ष फक्त कधी हातातला हार नवरीच्या गळ्यात जाईल, आणि आज तर वेगळंच, इतकी घाई राहते की म्हणजे शेवटपर्यंत सुद्धा तो थांबू शकत नाही, हार फेकून घालतो, काय हार फेकून घालतो. पण नवरीकडच्या कलवऱ्या पण काही कमी नाही, नवरीकडच्या कलवऱ्या सांगतात की त्यांनी हार फेकला ना तूही फेक, पण नवरी म्हणते नेम चुकला तर मग काय करायचं. त्यावेळेस कलवऱ्या सांगतात की काही नाही म्हणे, बरोबर पडल. नवरीने इकडून हार फेकला की तो हार पडला ब्राह्मणाच्या गळ्यात. ब्राह्मणाच्या गळ्यात म्हणजे आहे का दोघंही सावध नाही. रामदास स्वामी सांगतात बघा, 100 वर्षाचं वर्गीकरण करतात. सावधान 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदना, मग तो कैसा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण, 30 वर्ष होती दारपुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठी, मग तो कैसा परमार्थी. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावधान. 30 वर्षामध्ये काय होतं, लग्न होतं आणि पुत्र होतात, प्रपंच मागे लागतो. मग तो कसा काय परमार्थी सांगा बरे. नाही मग माणसाला वाटतं की 40 मध्ये तरी आपण परमार्थ करू, पण होतो का नाही. 40 वर्ष होती डोळ्याच्या 40 आली, डोळ्यास हुरळ पडली, मग तो कैसा परमार्थी. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावधान. 40 मध्ये काय होती,
चष्मा लागतो, बरोबर ना? मी इथल्या चष्म्यांच्याबद्दल नाही बोलत हा. इथले मला माहिती सर्व गाथा वाचतात, ज्ञानेश्वरी वाचतात. आणि जे कोणी वाचत नाही ना त्यांची मग अशी अवस्था होती. डोळ्यास भुरळ पडती, पैसे दूर आणि जवळी. त्यांना दूरही कळत नाही, जवळही कळत नाही. म्हणून इतकी सुंदर भगवान परमात्म्याने डोळे दिले ना, मग या डोळ्यांनी काय पाहिजे हे कळलं पाहिजे. काय बघितलं पाहिजे? ज्ञानेश्वरी बघितली पाहिजे, तुकोबारायांचा गाथा बघितला पाहिजे. एक सांगू का, आजकाल म्हणजे ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरीचं दर्शन घ्यायला सुद्धा लोकांना काहींना लाज वाटते, बरोबर आहे ना? इकडं तिकडं बघतात आणि मग दर्शन घेतात. त्यांना काय वाटतं की आम्ही फार मोठे आहोत आणि आम्ही जर ज्ञानेश्वरीचं दर्शन घेतलं, गाथेचं दर्शन घेतलं तर आमची इमेज काय होईल? डाऊन होईल. पण आपण घरी गेल्यानंतर इमेज तपासली पाहिजे की किती डाऊन होते. बघा, आपला अधिकार नाही, आपल्या भाषेमध्ये आपली लायकी नाही, तरी संतांनी जवळ घेतलं. संतांना एकमेव वाटतं की आपलं कुठेतरी कल्याण व्हावं, आपल्याला समाधान मिळावं. बघा, एक वेळेस देव मिळेल पण संत मिळणार बहु नाही. अवघड आहे संत भेटी, बहु बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. परी जग देती करुणा केली, करुणा केली. परी जग देती करुणा केली, करुणा केली. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. बघा, एक वेळेस देव मिळेल पण संत मिळणार नाही. आणि जर आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची, आधी संगत कोणाची करावं लागेल? संत. दरावे संतांचे माया, दरावे संतांचे माया करावे साया, हरी प्राप्ती उपाया, हरी प्राप्ती उपाया, हरी प्राप्ती उपाया. हरी प्राप्ती शिव माया. दरावे संतांचे माया, दरावे संतांचे माया करावे संत, माया करावे संत. बघा, संत आपल्याला हात जोडून सांगतात की बाबा रे, तुझं सार्थक कशात आहे, तुला समाधान कशातून मिळेल? तर भगवान परमात्म्याच्या नाम चिंतनाने मिळेल. संत सर्व काय करतात? हात जोडून विनवणी करतात, तळमळ करतात. पण देव काय म्हणतो? यायचं असेल तर या. देव काय म्हणतो? यायचं असेल तर या. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे? संतांचं ऐकलं पाहिजे. पण आपण काय म्हणतो? पुढे करू. आता कुठपर्यंत आलं तर 40 पर्यंत. 50च्या वर्षामध्ये काय होतं? 50 वर्ष झाली हौती दाताच्या पंक्ती, श्याम शुभ्र केस होती, दासी माता म्हणती, सावध सावधान वाचे मला नारायण. बघा, 50 मध्ये काय होतं? दात हलतात. हे लेट येतात पण लवकर जातात. दातांनी इतका धोका कोणीच देत नाही. त्याच्यामुळे त्या दातांनी काय खायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. साठीची बुद्धी नाटी, मग हात आली काठी, बस बसला नि पाठी, त्या माताला म्हणती, सावध सावधान वाचे मला नारायण. बघा, साठीमध्ये काय होती? बुद्धीची नाठी होती. 60च्या वर्षामध्ये कोणत्याच पुरुषांनी लग्न जमवायचं नाही, बरोबर आहे ना? आणि महिलांनी इकडं सुनेनी किती भाजीमध्ये शेंगदाणे घातले, किती तेल घातलं, अजिबात बघायचं नाही. कारण 60मध्ये काय होतं? वसवस मागे लागती. बघा, एक दृष्टांत सांगेल मी. कीर्तन होतं आणि 25 वर्षाचे महाराज होते. 25 वर्षाचे महाराज होते आणि ते महाराज कीर्तनाला गेले आणि तिथल्या ग्रामस्थांनी सांगितलं की आम्ही सर्व तयारी करतो, तोपर्यंत तुम्ही काय करा, या घरामध्ये बसा म्हणे. घरामध्ये एक
साठीच्या नंतरचा एक आजोबा राहत होते आणि त्या आजोबांनी लांबून बघितलं की महाराज आले आणि इकूनच आवाज ठोकला की आले का महाराज म्हणे. महाराज म्हणतात आलो आलो बाबा. मग त्यावेळेस महाराजांना प्रश्न केला बाबांनी की तुम्ही कुठून आलात, गाडीने आलात का पायी पायी आलात. त्यावेळेस महाराजांनी सांगितलं बाबा आता पायी यायचा जमाना नाही राहिला, मी माझ्या गाडीनं आलो. मग त्यावेळेस बाबांनी प्रश्न केला की घरचे बरे आहे का. महाराज म्हणतात का बरं आमच्यासोबत सोयरीक करायची का तुम्हाला, आमचे घरचे सर्व बरे आहात. महाराजांना रागच आला की बाबा असे का बरं प्रश्न विचारतात. आणि मग महाराजांना प्रश्न विचारला की तुमचं लग्न झालं का, कारण महाराज कसे होते 25 वर्षाचे होते. मग महाराजांना प्रश्न केला की तुमचं लग्न झालं का. त्यावेळेस महाराजांनी सांगितलं नाही बाबा माझं लग्न नाही झालं. दुसरा प्रश्न काय विचारला की तुमचे मुलं बाळं बरे आहे का. बघा बरं काय करा सांगा बरं, आता काय करायचं सांगा तुम्हीच. आता याला म्हणतात साठीची बुद्धी नाठी, मग हात आली काठी, वस वस लाले पाठी, त्याचे हसती गाराठी, सावध सावधान वाचे नारायण. मग आपल्याला काय वाटतं की 17 मध्ये तरी करू, पण साठीच्या नंतरचं सुद्धा इतकं अवघड आहे. 17ची झाली रचना, उठल्याने उठवेना, उठल्याने चाल गेला, मग झाला दैन्यवाना, सावध सावधान वाचे नारायण, सावध सावधान वाचे नारायण. 4-20 मिळून 80, मग तू झाला अपयशी, पायरी मजली जैसी, जीव होतो नासवीसी, सावध सावधान वाचे नारायण. 80 मध्ये काय होतं जीवाची काय होते की असं वाटतं काय करू नये. जसं पाण्यातून मासा बाहेर काढतो तो कसा तरफडतो, तसं 80 मध्ये माणसाचं होत असतं. मग 90 मध्ये काय होते, 90ची झाली रचना, उठल्याने बसवेना, बसल्याने विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदारी विठ्ठल, ज्ञानदेव पंढरीनाथ विठ्ठल. 90 मध्ये काय होतं, 90ची झाली रचना, बोलवी नाही शब्द, श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध, सावध सावधान वाचे नारायण. 1 शतक पूर्ण झाला, आला कैसा वाया गेला, रामदास स्वामी माने योगी सावध झाला, सावध सावधान वाचे नारायण, सावध सावधान वाचे नारायण. बघा हा देह निघून जातो तरी कळत नाही की आपण नामस्मरण कधी करावं. त्यासाठी बघा आपल्याला कळते भगवंताशिवाय आपलं कोणी नाही ना आपल्याशिवाय भगवंताला कोणी नाही. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, ते भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे, कारण आपल्याला फायदा होतोय ना. भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाने काय होतंय, आपल्या चित्ताला सर्व काळ समाधान मिळतंय. मग अजून काय पाहिजे, मग आपण केलं पाहिजे. तुकोबाराई सांगतात की मी भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं आणि मी आनंदाने काय करत आहो, डुलत आहो. त्या भगवान परमात्म्याला नामस्मरण आवडतं ना, त्याचं नाम आवडतं ना, मग आपणही घेऊ विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा
भजन करायचं. निवृत्ती राया सोपन मुक्ताबाई ज्ञान सखया. बघा तुकोबारायांनी भगवान परमात्म्याचं इतकं नामस्मरण केलं की त्यांनी काय नामाचे अलंकार परिधान केले आणि आता काय करत आहात, आनंदाने डुलत आहे. मग आपल्यालाही आनंद पाहिजे ना, मग आपण काय केलं पाहिजे, भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. तुकोबाराय सांगतात की बाबा रे, जर तुम्ही नामचिंतन केलं तर तुम्ही काय व्हाल, अग्निरूप व्हाल. अभंगाचं 4थं चरण. तुका म्हणे
तुकोबाराय सांगतात की बाबा रे, मी नामचिंतन केलं, भगवान परमात्म्याचं चिंतन केलं आणि माझ्या चित्ताला काय झालं, समाधान प्राप्त झालं. आणि जे मी नामस्मरण केलं त्या नामस्मरणामधून मी काय झालो, अग्निरूप झालो आणि मला पापाचाही पुण्याचाही स्पर्श होत नाही. म्हणून आपल्यालाही कमीत कमी भगवान परमात्मा आपल्याला सुख मिळेल, आपल्याला समाधान मिळेल, आपल्या चित्ताला समाधान मिळेल असं काहीतरी केलं पाहिजे. मग काय केलं पाहिजे, तुकोबारायांनी सोपं सांगितलं. तुमचं सार्थक, तुमचं समाधान कशात आहे तर भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये आहे ना. मग आपण भगवान परमात्म्याचं काय केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. बघा तुकोबारायांचा सुंदर असा अभंग आज आपण कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला होता, बरोबर. जशी मला माऊलींनी बुद्धी दिली तसं मी बोलण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं असेल तर क्षमस्व, आणि जर काही बरोबर असेल तर तो घेण्याचा काय करा, प्रयत्न करा. तर बघा, मला इथं बोलवलं सर्व दादा असतील, सगळं राहुरीकर ग्रामस्थ असतील, सर्वांच्यामुळे मला इथे तुम्हा वारकऱ्यांचं, मायबापांचं दर्शन घेण्याचा योग आला. आणि विनेकरी बाबा साक्षात म्हणजे तुकोबारायांचं दर्शन झालं. त्यांनाही धन्यवाद. आणि मृदंगावर साथ करणारे महेश महाराज दादा, त्यांनाही धन्यवाद. इकडं सर्व गायनाचारी असतील बाबा, सर्वांनाही धन्यवाद. आणि इकडं आपल्यासाठी लातूरवरून आल्या प्रेरणाताई, त्यांनाही धन्यवाद. सर्व भजनीकर असतील, सर्वांनाही धन्यवाद. तुम्हा सर्वांनाही, तुम्ही माझं कीर्तन ऐकलं तेही शांतचित्तेने, तुम्हालाही धन्यवाद. आणि बघा, माझ्यासोबत आलेले माझे आजी बाबा असतील, माझे वडील असतील, त्यांनाही धन्यवाद. आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे माईक सिस्टीमवाले दादा, त्यांनाही धन्यवाद, कारण माझा आवाज फार छोटा आहे. हां, आणि कॅमेरेवाले दादा पण, त्यांना पण धन्यवाद. बघा, तुम्ही सर्वांनी, मला तुम्हा सर्वांचं दर्शन झालं, त्यामुळे तुम्हाला सर्वांना धन्यवाद. आणि तुम्ही पायदिंडी सोहळा करत आहात, बरोबर. मला नाही येता आलं, पण तुम्हाला तुमचं इथं दर्शन झालं, त्यामुळे खरंच माझं काहीतरी पुण्य असेल, माझं काहीतरी भाग्य असेल म्हणून मला तुम्हा सर्वांचं आज माझं दर्शन झालं, त्यामुळे सर्वांना धन्यवाद. आणि झालेली सेवा गुरुवारी हरिभक्त परायण गयाताई महाराज यादव असतील, अदितीताई निकम असतील, माऊलींच्या चरणी, निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी, तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करेल आणि सेवेला पूर्णविराम देईल. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, विठाल जय जय विठाल, बोलिलेले पुरे वेळी बापुने उतरे, नारायणी उतारिला दुष्कारण्या आपला, अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाणे नाणे करारा कायापैकी करा, अपराध महाराज तुम्ही सिद्ध, देव तुकारा, देव तुकारा, देव तुकारा, देव तुकारा, तुकाराम 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 तुकाराम, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, निवृत्तीनाथ महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत साध की जय. सदा नामघोष करू हरी कथा या तुकाराम महाराजांच्या अभंगावरती ताईंनी जे आपल्याला प्रबोधन केलं त्याबद्दल ताईंचे या ठिकाणी आभार मानण्यात येते त्या सर्वांच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने. आपल्या इथे ज्या दुर्बडची दिंडी येते, ओंकारेश्वर या नावाने ती दिंडी चालत आहे. आणि त्या दिंडीचं सर्वांच्या या ठिकाणी पहिली गावात राहायची, नंतर इथं मळ्यात आली आणि मळ्यात इथं सांगळे वस्तीवर म्हणजे पोपटराव सांगळे असतील, त्यांचे सर्व कुटुंबीय, त्यांचे सर्व भाऊबंद, त्यांनी इथं त्यांचा आजचा दिंडीचा दुसरा मला वाटतं 20वा आहे. आणि हा निवृत्तीनाथ महाराजांना चालत असताना हा दुसऱ्या 20व्याला ती दिंडी मुक्कामी थांबलेली. तरी या सर्व भाविकांच्या, आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं, सांगळे कुटुंबियाच्या वतीनं आभार मानण्यात येते.